दोस्तो, दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही आवरून वगैरे निघालो आहे मस्तपैकी. इथं जवळ बटरफ्लाय बीच आहे, म्हणजे बटरफ्लाय आकाराचं बीच आहे ते. तर तिथं चाललो आहे आम्ही आता सकाळ सकाळ मस्तपैकी एन्जॉय काय दिल मी विषय. मस्त हे घेतले काय गोष्टी प्यायला वगैरे. तर काहीतरी नाश्ता वगैरे बाहेर बघू आणि डायरेक्ट आपण जाऊ बटरफ्लाय बीचला. आणि तिथं आय थिंक बाय रोड आणि बाय तुम्ही ह्याने पण जाऊ शकता, बोटीने पण जाऊ शकता. पण बोटीला काहीतरी 300 रुपये पर पर्सन आहे. आणि जर तुम्ही बाय रोड गेलात तर 7 किलोमीटर आहे इथून जवळ आणि 2 किलोमीटरचा ट्रेक एकदम बादशाहवाला. तर ट्रेकला जराशी मजा येईल. तर आम्ही बाय रोड चाललो आहे. बटरफ्लाय बीचला खाली तर गाईज आम्ही बटरफ्लाय बीचच्या इथं आलेलो आहे. आणि गाईज आम्ही इथं आता तिथेच बनवणार आहे बटरफ्लाय यू. काहीच रोड बघ एकदम ऑफ रोडिंगवर रोड आहे ना. आम्ही कुठली गाडी बघा त्या गाडीने आम्ही ऑफ रोडिंग करतोय मस्तपैकी. गाडी बी खचत नाही, आमचे ऋषी भाऊ बी खचत नाहीत. आणि आम्ही दोघं मागे मस्त एन्जॉय करतो. फक्त काय नाही करते, बसून आम्ही वैतागतोय काहीच. एवढं अशी माणसं आहे जी गोव्याला येऊन लिंबूच पितोय. हां, लिंबूच पितोय, बाकी काहीच नाही पितोय काहीच आम्ही. असा विषय काहीच. पण काय विषय नाही आता, काय आम्ही एकदम साधी बोळी माणसं, त्यामुळे काय आता पूर्ण नाका काहीच करणार संस्कार बाकी काही विषय नाही. तर चला आता तुम्हाला बीचवर. आता आमची एकदम खतरनाक लेवलची ऑफ रोडिंग झाली तिथं एकदम मोठा खड्डा. आता पण मस्त आहे का मी तिथून निघालोय. आता बघू पुढं कसं काय. एकदम ॲडव्हेंचरस आम्ही काहीतरी करतोय. त्याच्यावर काय म्हणणं तुमचं आकाश, तुम्ही ऋषींना काय म्हणू शकता की ऋषी एकदम बादशाह आणि बबन गाडी चालवतो का नाही? एकदमच का बाई, विषयच नाही काय. काय रोड एकदमच आहे, ऑफ रोडिंगचा आहे प्रॉपर लेवलला. आणि आपली गाडी ऑफ रोडिंगची नाही आहे, पण तरी पण करते, म्हणजे कायच मानलं पाहिजे पाहिजे. आपल्या गाडीला बी मानलं पाहिजे, ड्रायव्हरला बी मानलं पाहिजे. गाडीला बी मानलं पाहिजे, आमच्या ऋषी भावाला बी मानलं पाहिजे. ते कट होणार आहे. आता आम्ही चाललोय आणि काहीतरी 40 मिनटं ते म्हणत होते की इथून 40 मिनटाच्या अंतरावरती आहे. ते काय माहीत नाही, आत्ताच वाट लागली. काय बोले, आत्ताच मला थकल्यासारखं वाटते. विषय नाही काय, तिथे जाऊन जर व्ह्यू बादचा असेल ना तर काय विषय नाही, आपण 40 मिनटं चालू शकतो ना. तो तुम्हाला बाईक कर सकता है, इतनी ताकद तुम्हाला बाई में. अंगा असा रोड एकदम मध्ये आधी ऊन बिन आहे आणि मध्ये सावली बिली पण आहे. तर दादा काय एवढं वाटत नाही. आणि पाणी बिणी सोबत घेतले, फक्त एक बॅग पाहिजे होती सोबत, जरा बरं वाटलं असतं. हे सगळं हात बिलात घ्यायला लागते. तर बॅगेत टाकून काम 25. चला भेटतो तुम्हाला पुढं. वाट लागली भावना खरंच. तर काय आपण आलो 900 मीटरवरती बीच आहे. तर आपण आलो जवळपासच 900 मीटरवरती बीच. आणि तो म्हणत होता की भाई इथे जीप आला, म्हणजे जर तुम्हाला चालायचं नसेल इथे जीप पण तुम्ही, जीपमध्ये 250 रुपये पर पर्सन आहे. मस्त आहे की असं ह्याच्यातून जीप बी जाते वन साईड आडा करत करत. जर तुम्हाला तुम्ही करू शकता, पण आम्ही नाही केलं की म्हणलं आम्हाला चालायचं, आम्हाला करायला करायचं आहे. तर आम्ही चालत चाललो. आणि काय 10-15 मिनटाचं अंतर, असतं लांब नाही आहे. आणि मस्त जंगल बिंगल आहे, काय बघू शकता की जंगल बिंगल. और जंगल में हम कर रहे मंगल रे मंगल, तुझी चड्डी कशी दंगाली आहे तो विषय आम्ही करतोय. आणि असं तुम्ही जर तुम्ही 2 व्हीलर रेंटवर घेतली असेल कुठून, तुम्ही त्या 2 व्हीलरवरती पण येऊ शकता. असा काही विषय नाही की नाही शकत, तुम्ही 2 व्हीलर घेऊन येऊ शकता. तिथं परमिशन घ्यायला लागते, तिथं माहीत नाही काय विषय, कारण आम्ही तेव्हा विचारलं नाही मी. तर चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो बीच वारती मेरी कोंबडू. आता आपण बघा रोड बघू शकता कसं एकदम, मग अशी मोटर रोड होता, आता एकदम बारीक झाला असा. मधनं इथून खाली उतर जायचं आहे. जर तुम्ही जीप बीपने आला तर तुम्हाला तोवर थांबवतो आणि तिथून इथून आपल्याला असं बी चालत जायचं आहे. सो चालत गेलंच भारी. काय जिकडे असं एकदम घनड असं जंगल आहे, या साईडला घनड जंगल आहे खूपच. आणि तिथून आम्ही समजतं आहे की मधनं आधनं चाललं आडत सोड. आणि मला वाटतं तिथून खाली उतरून डायरेक्ट बीच असणार आहे. एकदम क्लास वाटते का, एकदम भारी. जंगल बंगल, जंगल में हम 4 बंदर. कायच व्ह्यू भाई, वा व्ह्यूच व्ह्यू आहे भाई, व्ह्यूच व्ह्यू. आणि काय तिथे मिनी ब्लॉग शूट होतोय. भाई रोड कसला एकदम बादशाह आणि बबन के दिल में सांबर आहे. तर चाललोय आता आम्ही एकदम खाली. आणि रोड करत काय
ॲडव्हेंचरस रोड आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्ही जरा काय म्हणता चाला बिलायचं तुम्हाला हे पाहिजे. तुम्ही आधीमध्ये थकला तर विषय होऊ शकतो इथं. विषय होणार कसं काय नाही पण तरी पण. आणि आता ह्याच्या आजच्या गावात सांगितलं का विषय काय सीन आहे. भाई 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 इधर हमरा भी मांगता है इधर. काय रोड बघा रोड. भाई असा रोड पाहिजे रे असा. तर काहीच आईच्या गावात ना शब्द ना काहीच नाही भावना. एकदम असंख्य असं समुद्र आणि त्या समुद्रामध्ये तुमचा हा भाऊ यू काहीच व्ह्यू भाई मस्त मजा ही आ गया भाई. मजा ही आ गया. फक्त तुम्ही व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा ना माझ्या लेकरांनो. आणि काय समुद्राचं पाणी होतं बघा मस्त ब्ल्यू वॉटर आहे फुल. एन्जॉय मजा मेरी जान या चाल बाबा आईच्या गात सांगत बहीण की आल्या. ओ माय गॉड वॉटर व्ह्यू गाइस. वॉटर लवली व्ह्यू. काहीच व्ह्यू भावना आईच्या गात. मजा ही आ गया भाई. 20 मिनट की वॉक सफल. गाइस आम्ही बीच पासून एका साईडनं असं वर चाललोय. बीच या साईडला आहे आणि आम्ही इकडून चाललो वरती. वरनं तुम्हाला प्रॉपर लेवलला व्ह्यू दाखवतो. भाई इथं अवघड आहे चढणं. जरा थांबा काहीच सेफली. चलो भाई आपण इधर से चढ़ते चुके. हा गाइस असंख्य सुंदर असा हा समुद्र इथं आपल्याला दिसत आहे. एकदम बादशाह बबन. वॉटर ठीक आहे. तर गाइस तुम्ही फायनल व्ह्यू तुम्ही बघू शकता. गाइस हा मजा या तू. अरे असं तुम्ही बोटीने पण इथे येऊ शकता गाइस. जर तुम्हाला बोटीने यायचं आणि समुद्र बघा. समुद्र असं छान असं समुद्र. मजा ही आ गया ना मेरी जान. व्ह्यू भाई एकदम मस्त आहे गाइस. बादशाह वे मधलं बाईक काय बोलायचं भाई. आजचा दिवस खरंच भारी आला. आज झोपी आली चांगली आणि हा व्ह्यू बघून अजून मजा आली. आणि काय इकडे बोटी वगैरे मस्त बोटींमध्ये आहेत विषय. आणि इथे चालले तर काय फोटोशूटांचा फोटो काढते वगैरे. मी बी काढेल एक थंबनेल लागेल. आणि ही बोट बाहेर मला वाटतं तर काय कुठे मागाची एक बोट आली कायच ती बोट डायरेक्ट तिकडे गेली. आता ही बोट काय बाहेर येते का ना बाहेर येत असं बोट इकडं. आणि इथं मला वाटतं यांना पोहायला सोडतील असं बी अशोक्त भावांनो. तर भाऊ काय विषय. आता बटरफ्लाय बीच फिरून आम्ही मागाशी आलो. जेवलो वगैरे आणि थोडंसं झोप पडलो होतो म्हणजे रूमवरती. आणि आता आम्ही परत चाललो त्याच बीचला जिथं काल गेलो होतो जवळच्या. आणि काय आता इथं म्हणजे काहीतरी इथं फेस्टिवल आहे आज. तर रात्री 10 ते 2 लाईट बीट काहीच नाही. म्हणजे फोनची पण लाईट नाही. म्हणजे फोन यूज नाही करायचा 11 ते 2 मध्ये असं काही सीन आहे. तर आम्ही तिथलं लोकल लोकांना विचारलं काय विषय. तर ते म्हणले की एक देव फिरतो म्हणजे इथं त्या टायमिंगमध्ये. आणि जर कोणी बघितला वगैरे चुकून वगैरे तर त्याला घेऊन जातात असं काहीतरी विषय आहे. हा वो देव खूप प्यार हो जाएगा असा कुछ तो विषय. तर म्हणजे आम्हाला एक्साइटमेंट आहे की काय विषय. पण आम्ही जाणणार नाही वगैरे काय विषय नाही. उगत कुठं भाई देवाला कर भेंडे. अभी जिंदगी जीनी है दोस्त. अभी तो स्टार्ट हुई है जीना. आणि आता आम्ही चालू मस्त की बीचवरती जरा फोटो वगैरे काढू. पाण्यामध्ये भिजू आणि मजा करू. आणि तुम्हाला दाखवतो सगळा विषय. तर चला तुम्हाला मी भेटू डायरेक्ट बीचेंद्र बीच. तर गाईज आपण बीचवरती आलेलो आहे. तुम्ही काल बघितलं असेल बीच सनसेटला. आपण तिथंच आत्ता 5 वाजता आलो आहे. मजा करायला बघू काय काय तास काय करायचं. अजून फिक्स नाही काय करायचं पण बघूया काय विषय.
विषयाचा काहीच नाही. फुल एन्जॉयमेंट. आज मस्त काय आम्ही राईड तर नाही करणार कुठली, पण आम्ही काय म्हणतो त्याला भिजणार आहे आम्ही मस्त आहे की. भिजायच्या आधी आम्ही जरा फोटो वगैरे काढू आणि देन भिजू. केवढं मोठं बीच आहे काय बघा. इकडून असं आहे इकडे. आणि आय थिंक काय जो आम्ही बटरफ्लाय बीचला गेलो ना, आय थिंक हा बीच आहे ना, हा जो डोंगर आहे का डोंगर, ह्या डोंगराच्या पलीकडे साईडला असं आहे असं वाटते मला ते. म्हणजे अंदाज बांधते मी असू शकतो. बघू आता काय विषय. तर चला जरा व्हिडिओ वगैरे काढूया आणि तुम्हाला भेटतो काय मजा मस्ती मी केलीच तर तुम्हाला दाखवतो 100 आणि 200% माझ्या कोंबड्यांनो. मस्त आहे की फोटो व्हिडिओ वगैरे झाले. एकदम बादशाहवाली एक रील आम्ही शूट केली. आय होप की तुम्हाला आवडेल ती. आणि आता रिव्ह्यू पण होतं की मगाशी थोडंसं ऊन होतं पण आता जरासं भारी झालं आहे. हा बघायचं मस्त आता भारी वाटतं थोडंसं. आणि भरती चालू आहे तेव्हा पाणी भरतं इथं. भरती चालू आहे काही. आणि हे 2 चमन इथं पोहत आहेत. मला पण जायचं पोहायला पण ऋषीभाई आलाच नाही. आमचे सामान सगळं इथे त्यामुळं काय कळ ना. तर बघू तो येईल मग जाईल. आणि एक व्हिडिओ पण शूट करायचा राहिला आहे तो शूट करेल आणि बघू पुढचा काय विषय आजच्या दिवसाचा. परत पण काय मी या सनसेटसाठी परत आलो शूट करायला. हा बघा काय सुंदर असं दिसतंय. मस्त आहे की मजाही आगे काय. आणि काय भरती चालू आहे त्यामुळे खूप जोरात पाणी लाटा असे मोठमोठे. आणि मी खूप मजा मस्ती करते पण भेटी आतमध्ये फोन घेऊन जाऊ शकत नाही कारण फोन गेला तर मॅटर होऊ शकतो माझा कोबडू. तर तो विषय ते फक्त ते हा सनसेट शूट करायला मी इतके लांब आलो. बाकी काय विषय नाही. त्याच्याला मी परत पाण्यात जातो आणि भेटून मला पुढचं. आता पोहून झालं मस्त आहे की आकाशने आणि मी भाई एवढं एन्जॉय केलं ना भाई. आज काल तक डबल एन्जॉय केला आम्ही. 6:30 पण टायमिंग होतं पण 7 वाजले तर आम्ही पाण्यातून बाहेर नव्हतो. आत्ता बाहेर आला मी 15 मिनिटांचा गाईडनी वडू काढलं बाहेर आम्हाला पण काय मी येत नव्हतं. आणि काय आता व्ह्यू बघू शकता एकदम भारी आणि बबन व्ह्यू वाटते काय. बबन व्ह्यू हे बघा कसलं भारी असं आबाळ केशरी आबाळांवरती मस्त एन्जॉय ना मेरी जान. आईच्या गावात चांगलं झालं. आणि काय त्याची अक्षरशः फाटली त्याची ह्याच्या हा पहिल्यांदा हा गेला होता. आणि विषय काय आला लाट मोठी आली त्याच्या अंगाने गेली आणि त्याची डायरेक्ट फाटली भेंडी. आम्ही तर भाई काय मजा केली. मोठमोठ्या लाटून मस्त उड्या मारत फुल एन्जॉय. आता जाऊ रूमवरती आणि कपडे बिपडे चेंज करू आणि पुन्हा येऊ कुठं तर खाय बघू कुठं बसू खायला वगैरे. थोडंफार भूक लागली आता तर तुम्हाला भेटू डायरेक्ट आंघोळ करू. आता आम्ही जेवायला होते मस्तपैकी. आणि काय तिथे एकदम मस्त क्यूट आणि एकदम मस्त प्याराचा मांजर आहे. मांजर का बोका माहीत नाही पण एकदम क्यूटचा मेरे बोबडू मेरे छोमू आहे भाई. हे इकडे पेंट आहे इकडं मेरा देख ना माझा बोबडू एकदम क्यूट आहे काय. क्यूट आणि छोमू आहे.